नमस्कार मित्रांनो. तर आज आपण निघालो आहे माझ्या रानामध्ये. तर तिथं आंबे काढण्यासाठी निघालो आहे. माझ्या रानामध्ये 100 वर्षापूर्वीचे खूप मोठे जुने झाड आहे आंब्याचे. तर त्याचे आंबे काढायला आपण दरवर्षी जातो आणि खूप साऱ्या आठवणी आहेत त्याच्यासोबत जडलेल्या. उन्हाळ्या सुट्टी म्हणलं की आंब्याचा सीझन आठवत असतो नेहमी. नंतर ते आंबे काढण्यासाठी आपण जाणार आहे आज. तर याला जलनं बोलतात. आंबे काढण्यासाठी याचा वापर केला जातो या झेलण्यांचा. अशा आपल्याकडे 2 झेलणे आहेत. झाडाव्या चढायचं म्हणजे खूप मोठं कष्टाचं काम आहे. गेला गेला गेला. हे बघा झाडाचा बुडका, एवढा मोठा बुडका आहे. तर या झाडावर चढण्यासाठी ह्याची दोरी टाकायला लागते आणि मगच झाडावर चढता येते. आता झाडावर चढायचा माझा नंबर होता. हॉटेलमध्ये जत्रेमध्ये खाल्लेलं मटण सगळं काय बाहेर पडते आता. असं म्हणून केली सुरुवात झाडावर चढायला. कसा तरी टिकू घेऊन वर चढायचा प्रयत्न केला आणि पहिल्या प्रयत्नात झाडावर चढण्यात यशस्वी झालो. लय आनंद वाटला. नाहीतर इथं वर चढायचं म्हणजे लय तापाची गोष्ट होत असते. तर या झेलण्याला आंबा काढायचं काम चालू आहे. आमचा बंधुराज कुठं वर बसला तुम्हाला दाखवतो किती वर आहे आम्ही आता. तरी झेलण्याला असे आंबे काढले जातात. हे आंबे काढायचं आणि इथं मग इथं बादलीमध्ये टाकायचं. झाडाचा बुडका बघा कुठं आहे. आणि वारं सुटल्यामुळे एकदम जास्त वारा आहे सकाळी. भावानं लय कष्ट करायला लागते आंबा काढायला. सहज हे गोडवा खायला मिळत नाही. इथं बसून आंबा खायची मजा काय वेगळीच असते एकदम. झाडाचा एकदम पाडाचा आंबा. आंबे करत असताना अक्षय तुम्हाला बरेच आंबे मिळतात. म्हणजे एकदम चवीला भारी लागते ते. आज वारे भरपूर असल्यामुळे काही जास्त आंबा उतरता आला नाही. वरती तर खूपच जास्त वारं लागत होतं म्हणून खाली उतरायला लागलो. ट्रेकिंग केलेला फायदा कुठं ना कुठं होत असते. ही झाडावर चढाय उतरायला ट्रेकिंगचा भरपूर फायदा होतो. एवढा आंबा काढून झालाय आज. आणि हे भरून ते ह्याच्यात भरलेलं आहे आपण पोत्यात. तर आज 1000 आंबा काढून झाला आहे. अजून 3 ते 4000 आंबा निघाला असा अंदाज आहे यांचा.
आणि यंदा वाऱ्यामुळे आणि पावसामुळे भरपूर आंबे खाली पडलेत. राहिलेले आंबे आता आपण उद्या काढायचे.